स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज व्हिडिओची सुरुवात होत आहे खोपोलीच्या रेल्वे स्टेशनवरून। तर आज आम्ही चाललो पूर्ण 1 वर्षानंतर गावाला। तर व्हिडिओ पूर्ण बघा मुलांना किती मजा येत होती। खूप दिवसानंतर गावाला चाललो। तर आमची ट्रेन आलेली, आम्ही बसलो ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये बसलो। आता इथून आम्ही कल्याणला जाऊ लोकलनी आणि मग कल्याणवरून आमची रात्री 1 वाजेची ट्रेन आहे डायरेक्ट आमच्या गावाला। आता 9:30ला आम्ही घरून निघालो। बघा 10 वाजेची लोकल ट्रेन आलेली, आम्ही बसलेलो त्याच्यामध्ये आणि रात्री 1 वाजेला आम्ही गावाला जाण्याच्या ट्रेनमध्ये बसू। तर व्हिडिओ पूर्ण बघा, मुलांनी किती एन्जॉय केला जाताना। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर मुलं इथे खूप काही एन्जॉय करत होते मस्त। बघा रात्रीचे 10:30 वाजायला आले तरी पण यांची मस्ती काही कमी होत नव्हती आणि झोप त्यांना बिलकुल येत नव्हती। पूर्ण व्हिडिओ बघा, रात्री 3 वाजेपर्यंत मुलं झोपले नाही। खूपच एन्जॉय केला जाताना, कारण आम्ही पूर्ण 1 वर्षानंतर गावाला चाललो। तर छान असं प्रवास आमचा बघा तुम्ही। अंशला मजा येत होती, कारण अंश म्हणजे समज आली तेव्हाची फर्स्ट टाइमच याच्यात बसलेला। बघा मला बोलतो चुप, कसा बोट दाखवतो, चुप चुप करत होता मला आणि त्याला खरंच खूप मजा येत होती, कारण खूप दिवसानंतर आम्ही गावाला चाललेलो। फायनली आम्ही आता कल्याणला पोहोचलेलो। तर आमची ट्रेन आली बघा। कल्याणला आम्हाला जास्तीत जास्त 1.5 तास बसावं लागलं। तर बघा, आणि ते रात्रीचे 1 वाजत होते तरी पण गर्दी काही कमी नव्हतीच। बघा किती गर्दी आहे। ट्रेन यायला टाइम होता, मग आम्ही बसलेलो। बघा आरवला मजा येत होती, झोप तर बिलकुल येतच नव्हती मुलांना, कारण खूपच एक्साइट होते गावाला जायला आणि खूपच गर्दी होती रात्रीचा एवढा टाइम झाला तरी। बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। अंशला झोप येत होती पण तो काहीतरी झोपत नव्हता। ट्रेन यायला अजून वेळ होता आमचा, तर आम्ही बसलेलो। 1 वाजून 10 मिनिटांनी आमची ट्रेन आलेली। बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी होती। वाटतच नव्हते की रात्रीचे 12:30-1 वाजलात म्हणून। ट्रेन आलेली आमची, पण ट्रेन येताना काही नाही झालं। बघा तरी मुलं काही झोपायला तयार नाही, बसलेलो आम्ही ट्रेनमध्ये। त्यांना बघा किती मजा येत होती। रात्रीचे 2:15 वाजलेले, पण मुलं काही झोपायला तयार नव्हते। आखरी फायनली 3 वाजेला मुलं झोपलेले। तर मग डायरेक्ट बघा सकाळचं शूट, बसून उठले परत 3 वाजेला। रात्री झोपले तरी पण सकाळीच उठले लगेच, काही खूप वेळपर्यंत झोपून नाही राहिले। आणि मग आम्ही उतरलेलो, जवळजवळ आम्ही 11:30-12ला पोहोचलो। मग तिथून आम्ही परत दुसऱ्या गावाला जावं लागते, एका रेल्वे स्टेशनवरून गावाला जावं लागते। तर रिक्षा पकडलेला, ॲटो रिक्षामध्ये बसलेलो। पण मुलांच्या चेहऱ्यावरून थोडंसं पण वाटत नव्हतं की मुलं दमलेत, कारण गावाला जाण्याची खूपच एक्साइटमेंट होती। तो हाय करतो कॅमेरा चालला म्हणून, कॅमेरा चालू केल्यावर अंश हाय करतो आणि मुलांना एकदम खुशीत होते, कारण गावाला आम्ही जातच नाही, बाय चान्स जातो वर्षातून एकदा। तर मुलांना खूप खुशी होत होती। बिलकुल एवढा टाइम झाला तरी त्यांच्यावर काहीच हे नव्हतं। रात्री लेटपर्यंत झोपले नाही तरी पण सकाळी उठून फ्रेश होते एकदम। बघा असा आमच्या गावाचा रस्ता। तर छान असं हे आहेत, हे टावरचे हे आहेत, असे तुम्हाला दिसत असेल तर। आणि बघा किती सुंदर असे फुलं आहेत, मला दिसले म्हणून मी घेतले, लगेच कॅप्चर केले। बघा किती सुंदर आहे दृश्य। आता रात्रीचे म्हणते की दुपारचे 12 वाजलेत। बघा फुलं पण खूप सुंदर होते। असा काही होता आमचा प्रवास। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहील। माझे बाबा आले मग घ्यायला, त्यांनी आम्हाला गाडी देऊन दिली। आता आम्ही गाडीनं घरी चाललो। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।